नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आंबा पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण कशा प्रकारे करायचं. तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर आपल्याला रासायनिक औषधावर अवलंबून न राहता मशागतीय, जैविक आणि रासायनिक पद्धतींचा योग्य मेळ घालून रोगांचे नियंत्रण करणे सोपं जावं यासाठी आपल्याला प्रयत्न करणे अतिशय गरजेचं आहे. आंबा पिकात प्रामुख्याने भुरी, करपा, फांदी मर आणि मोहर जळणे यासारख्या प्रमाणात रोग आढळतात. तर याचं व्यवस्थापन आपण टप्प्याटप्प्यानं करणे अतिशय महत्त्वाचं असतं. तर त्यामध्ये प्रामुख्याने मशागतीय आणि यांत्रिक पद्धतीमध्ये आपण नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची ही अशी प्रकारची पायरी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बागेची स्वच्छता, बागेतील गवत, पडलेली पाने आणि सडलेली फळे गोळा करून नष्ट करायचे आहेत किंवा खड्ड्यामध्ये टाकून ती कुजवायची आहेत. यामुळे बुरशीचे बीजाणू नष्ट होतात. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी किंवा फळ काढणीनंतर झाडावरील छाटणी करावी. वाळलेल्या रोगट आणि एकमेकात घुसलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट आपण लावायची आहे. बांडगुळ काढणे यासाठी आपल्याला झाडावर बांडगुळ वाढले असेल तर ते ज्या फांदीवर आहे ती फांदी थोडी मागे कापून टाकावी. त्याचबरोबर सूर्यप्रकाश पडण्यासाठी झाडाच्या मध्यभागी सूर्यप्रकाश पोहोचेल अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी. यामुळे आर्द्रता कमी होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. झाडांना पोषण व्यवस्थापन करत असताना झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शिफारसीनुसार शेणखत आणि रासायनिक खतांचा डोस देणे अतिशय फायदेशीर ठरते. त्यामध्ये आपण काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं असतं. नत्राचा अतिवापर टाळावा, कारण कोवळी पालवी जास्त आल्यास किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्याऐवजी पालाश योग्य प्रमाणात देऊ शकतो. प्रमुख रोग आणि त्यांचं रासायनिक आणि जैविक नियंत्रण करणे अतिशय महत्त्वाचं असतं. वातावरणातील बदलानुसार आपण वेगवेगळ्या उपाययोजना करणे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामध्ये प्रामुख्याने भुरी या रोगासाठी आपण काळजी घेताना हा रोग जो आहे तो ढगाळ वातावरणामध्ये मोहर आल्यावर जास्त दिसतो. मोहरावर पांढरी बुरशी आपल्याला वाढलेली दिसून येते. यामध्ये पाने व फुलांवर पांढरी पावडर दिसते. मोहर मोठ्या प्रमाणामध्ये गळतो. यावर उपाय करण्यासाठी आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये विद्राव्य गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. आणि प्रादुर्भाव जर जास्त असेल तर हेक्साकोनॅझोल 5 मिली किंवा पेपमोनॅझोल 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून आपण फवारू शकतो. कोणत्याही औषधाची फवारणी करत असताना योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच औषधांची फवारणी करावी. येथे फक्त आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता तेव्हा योग्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. करपा या रोगासाठी आपल्याला हा रोग जो आहे तो जास्त आर्द्रता जर असेल त्यामध्ये हा दिसून येतो. पानांवर व फळांवर काळे तपकिरी ठिपके पडतात, पाने वाळतात आणि फळे मोठ्या प्रमाणामध्ये सरतात. यावर उपाय करत असताना आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. रोग दिसल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात आपण मिसळून फवारायचं आहे. थायोफिनेट मिथेल 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी हे देखील चांगल्या प्रकारे काम करतं. फांदीमर हा रोग सुद्धा फांद्यावर मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. याची लक्षणं काय आहेत तर शेंड्याकडून झाड खाली वाळत येते. यावर उपाय करण्यासाठी रोगग्रस्त फांदी जिथपर्यंत वाळली आहे त्याच्या खाली 4 ते 5 इंच हिरव्या भागासह कापून टाकावी आणि कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. त्याचबरोबर काळी बुरशी ही बुरशी तुडतुडे, किडीने सोडलेल्या
चिकट स्रावावर वाढते. आणि यावर उपाय करण्यासाठी आपल्याला तुडतुड्यांचे नियंत्रण करणे अतिशय महत्त्वाचं असतं. यासाठी 2% स्टार्चची म्हणजेच कांजी फवारणी केल्यास बुरशीचे पापुद्रे वाळून पडतात. फवारणीचे वेळापत्रक कशा प्रकारे असतं तर आपल्याला एकात्मिक व्यवस्थापनात फवारणीची वेळ महत्त्वाची असते. पहिली फवारणी मोहर फुटण्यापूर्वी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन कीटकनाशक प्लस कार्बेंडाझिम बुरशीनाशक. दुसरी फवारणी मोहर पूर्ण उमलल्यावर इमिडाक्लोप्रिड कीटकनाशक प्लस हेक्झाकोनॅझोल बुरशीनाशक प्लस विद्राव्य गंधक. तिसरी फवारणी फळे वाढण्या एवढी असताना बुप्रोफिजिन कीटकनाशक प्लस मॅन्कोझेब बुरशीनाशक. अशा प्रकारे आपण फवारणी करू शकतो. मधमाशांना हानी पोहोचू नये म्हणून ऐन मोहरात शक्यतो तीव्र रासायनिक फवारणी टाळणे किंवा संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. तर अशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो. फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा. कोणतेही औषध वापरण्यापूर्वी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अतिशय उत्तम. अशा प्रकारे बागेची स्वच्छता आणि योग्य वेळी बुरशीनाशकांचा वापर केल्यास आंब्याचे उत्पादन दर्जेदार मिळते. ते सांगितलेल्या औषधांच्या फवारणींची नावं जी आहेत ती कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही औषधांची फवारणी करावी. येथे फक्त माहिती सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. योग्य कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपल्या बागेवर विविध प्रकारच्या फवारण्या करायच्या आहेत. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. त्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. पुन्हा चॅनलवर भेट द्या आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.